नमस्कार. वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी दुर्गा सप्तशतीतील 12व्या अध्यायाचे वाचन करणार आहे. श्री दुर्गा विजयते. अध्याय 12वा. ध्यान. सिंहारूढा भयंकरी भासे, तेजस्वी सौदामिनी परी, हाती चर्म गदा पद्म कुमारी स्तोत्र गायनी, ढाल चक्रधारी देवी बोटांनी धनु ताणिता, तप्त मुद्रा शिखा ज्वाला परिती शीतचंद्रिका. ओम. देवी म्हणाली, सुरांनो ऐका एक चित्त, भजती मज जे जगी, सर्व संकटातुनी प्राणी रक्षण मी करीतसे. मधु कैटभ महिषासूर वधकथा भक्तवाचिता, शुंभ निशुंभ पराभव आख्यान ऐकतील जे. अष्टमी नवमी किंवा चतुर्दशी ऐकती तिथी, या साऱ्या शौर्यगाथा ऐकती वा वाचतील जे. त्यावरी छाया न एकधी दुःख दुष्कर्म ना घडे, दारिद्र्य वा वियोगाची सावली न एकधी. शत्रूपासून भय ना, चोर किंवा नृपादिका, अग्निही शस्त्र ना जाळी, महापूर न भिववे तया. म्हणून माझी महती एक चित्त करुनिया, वाचावी वा ऐकावी भक्ताती उपकारक. रोगराई तशी पीडा किंवा त्रिविध संकटे, मम स्तोत्र पठणे उपशम क्षणी होतील. समूहात झाला वा पाठ मम गायनी, त्या ठाई निरंतर मी वास करून राहते. बली प्रदानी यत्नी पूजा सभा महोत्सवी, वाजिती मम कथा जेथे ऐकणे पुण्यकारक. अशा वा अद्यकारी वा जाणुनी वा अजाणता, मला अर्पिला नैवेद्य आनंदे मी भक्षितसे. प्रतिवर्षी शारदोत्सवी मम स्तोत्र गायनी, भक्ती भावे त्यावेळी कथा मम श्रवणी धरा. संकटे जातील त्यांची धनधान्य सूत संपदा, मम कृपे मानव जातीला शांती सौख्यही लाभते. चरित्र माझे हे असे असुर पराभव कथा, ऐकता वाचिता हृदयी उपजे शौर्य निर्भर. शत्रूंचा नाश होऊनी सदा कल्याण होईल, कुळी नित्य सुख स्थैर्य होते मम कृपेमुळे. आयु शांत होऊनी दुःस्वप्ने नाश पावती, सुस्वप्नांची परिपूर्ती केवळ मम चिंतने. बालव्याधी ग्रहपीडा बाधाही नाश पावती, ऐक्यात जाहली फूट मम प्रभावेच साधते. दुर्वृत्ती नाशिनी मी पापांची बलहारिणी, मम स्तोत्र गायनी पिशाच बाधा नष्टते. या स्तोत्र पठनाने नित्य मानव जवळ येतसे. पशु पुष्प अर्ध्य धूपादी उपचारे पूजिता मला, अभिषेक तथा होम ब्राह्मण भोजन उत्तम. विविध उपचारे मज वर्षभर पूजिले जरी, त्या भक्तांना जितुकी संतोषे प्रिय होईल. स्मरणे पापविलया लोका आरोग्य लाभते, मम अवतार स्तोत्र सर्वा अक्षय राखील. दुष्ट दैत्य संहार कथा भक्तांना धीर देतील, हे स्तोत्र ऐकता कधी भय ना उपजे मनी. देव ब्राह्मण ऋषी मुनी ब्रह्मदेव स्तवितो मला, निबिडरानी अंधारी वणव्यात अडकतील जे. ब्रह्मा गायल्या स्तोत्रांनी त्यांना रक्षितसे पहा, निर्जनवनी चोरांनी वा शत्रूंनी घेरले जरी, वनात हिंस्र पशूंनी वनहत्तींनी पिसाळल्या. राजाची अवकृपा होता बंदी शाळेत वासुळी, सागरी वादळी वेळी नावही बुडता कधी. प्रहार शस्त्रांचे होता शत्रूंशी झुंजता जव, व्रणवेदना अतितीव्र संकटे जाती लिलया. या साऱ्या आपदा जाती मनात स्मरता मला, मम प्रभावाने भक्त संकट नष्ट निश्चित होतसे. सिंह व्याघ्रादी प्राण्यांची भीतीही स्मरणे मम, चोर कपटी दुष्टांनी घातली भीती जातसे. ऋषी म्हणाले, असे बोलुनिया देवी भगवती चंड विक्रमी, अभयदा चंडिका देवा चराचर जगवीतसे. पाहता पाहता तेथून दुर्गा विरळ होऊनी, अंतर्धान पावता देव निर्भय मुक्त जाहले. शुंभ निशुंभ वधाने उरले असुर पाताळी, गेल्याने यज्ञाधिकार देवांना लाभले पुन्हा. जगरक्षणासाठी निशुंभ असुरवीरांना, कालीने मारितारणी त्याची सेना परतली. सत्वशीलांना हे राजा रक्षणास जन्मली, जगपालनासाठी देवी समृद्धी क्षेत्ररक्षणे. त्रैलोक्य मोहवी देवी जगाला जन्म देऊनी, धावा करिता अंबेचा सिद्धी विज्ञान लाभते. देवीने व्यापिले विश्व ब्रह्मलोक पाताळही,
दुष्काळी संकटी राजा महामारी स्वरूपती अजन्मा महामारी देवी सृष्टीत कधी वावरे आदी माया भगवती भक्तांना सुखवीतसे भाग्योदयी भगवती लक्ष्मी घरी शोभते भीषण दुष्काळी परी माता विनाशी होतसे कधी पुष्पधूप तथा दीप चंदन गंधे पूजोनिया सदैव जे भजती दुर्गा त्यांना सद्गती लाभते सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा फलश्रुती नावाचा 12वा अध्याय संपला. शुभम भवतु.